श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर सगळ्यांच्या घरचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। आमच्याही घरचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत की मी काल अगदी मार्केटमध्ये सगळ्या फिरले तरीही मी म्हणत होते की आपण गणपती नको बसवायला, आपल्याकडून नाही होणार, किंवा अनेक प्रश्न मनामध्ये होते। पण बाप्पांना आपल्या घरी यायचेच होते आणि अचानक म्हणजे नुसता मला एक आमच्या इथला स्टॉल दिसला आणि माझी खूप जास्त इच्छा झाली। तोपर्यंत मी फुलं वगैरे जी रोजच्या देवपूजेची असतात ती घेऊन आले होते। गणपतीचं काहीच साहित्य आणलं नव्हतं, पण ठरवलं नाही, आपल्याला गणपती बाप्पा आणायचेच आहेत आणि गणपती बाप्पा मी घेऊन आलो। संध्याकाळी अगदी छोटंसं डेकोरेशन केलं आणि गणपती बाप्पा विराजमान झाले आणि आता कायमच होतील। तर आज आता गणेश चतुर्थी आणि उद्या आहे ऋषी पंचमी। ऋषी पंचमीचे महत्व तुम्हाला नव्याने सांगायला नको। ऋषी पंचमीचे व्रत खास करून महिला आणि काही पुरुष सुद्धा धरतात। ऋषी पंचमीचे व्रत महिलांनी धरण्याचे कारण म्हणजे आपल्या मासिक धर्मामध्ये आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतात। चुका म्हणजे काय तर आपण कधी आपली सावली देवावर पडते किंवा आपण स्पर्श करतो देवाला, देवाच्या वस्तूंना, कळत न कळत हे आपल्याकडून होतं। आता देव कधीच म्हणत नाही की हे पाप आहे, कारण देवानेच हे घडवलेले आहे। त्यामुळे देव या गोष्टींना पाप किंवा शकून अपशकून हे काहीच मानत नाही। मात्र आपल्याच मनात ही खंत राहते की अरे आपण या दिवशी चौथ्या दिवशी इथं गेलो तिथं गेलो, आपला हात लागला, आपलं असं झालं, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण असतात। त्यामुळे हे जे मासिक धर्मातले जे दोष आहेत किंवा काही आपल्याला वाटत असेल, बाकी पण गोष्टी आपल्याकडून जर काही चुकीच्या झाल्या असतील, थोडक्यात आपल्याकडून छोटे मोठे काही पाप घडले असेल, पुरुष असो स्त्री असो, तर त्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी उद्याचे ऋषी पंचमीचे व्रत आहे ते धरले जाते। आता याची पूजा मंडळी कशी करावी तर आपल्या नेहमीप्रमाणे एक पाट मांडावा, त्यावर तुम्हाला एक लाल वस्त्र किंवा कोणत्याही रंगाचे काळे सोडून वस्त्र घालायचे आहे। 7 तांदळाच्या राशी आणि त्याच्यावर 7 ऋषी 1 2 3 4 5 6 7 असे ओळीने 7 ऋषींच्या 7 सुपारी आपल्याला मांडायच्या आहेत। दोन्ही बाजूला 2 समया लावायच्या आहेत आणि विड्याची 5 सुपारी हे तुम्हाला समोर ठेवायचे आहे। गणपती पूजन करून या सगळ्यांचे पूजन आपल्याला करून घ्यायचे आहे आणि यांना फुलं अक्षता सगळं काही वाहून धूप दीप वाळून नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे ऋषी पंचमीला म्हणजे ह्याच्या नदी किनारी जाऊन स्नान करण्याचे, म्हणजे जसं की पवित्र नद्या असतात तिथे जाऊन डुबकी मारण्याचं, म्हणजे आपल्या वस्त्रांसहित स्नान करण्याची सुद्धा पद्धत आहे। आणि तिथल्याच नदीकाठच्या भाज्या वगैरे काढून आणून, ज्याला शक्यतो म्हणतात की बैलांचा म्हणजे बैलांच्या कष्टाचे या दिवशी खायचे नसते, तर अशा फळभाज्या धान्य या दिवशी खाल्ले जातात। ही भाजी पण एक विशेष भाजी असती। रानभाज्या जसं की लाल भोपळा, भोपळ्याची पाने, कोणत्याही भाजीची पाने, शेंगदाणे, अशा वेगवेगळ्या भाज्या या दिवशी करून खाल्ल्या जातात। आणि भाकरी पण एक विशिष्ट नाचणीची वगैरे भाकरी असते, तर ह्याचे पण एक महानता आहे। त्याचप्रमाणे बघा, पूजा व्रत हे सगळं झाल्यावर या दिवशी सगळ्यात जास्त महत्व आहे ते ऋषी पंचमीच्या कहाणीची, जी मी तुम्हाला आज सांगणार आहे। तुम्हाला उद्या काही नाही जमले तरी उद्या ऋषी पंचमीची कहाणी अवश्य ऐका। ही नुसती ऐकल्याने सुद्धा संपूर्ण ऋषी पंचमी व्रत धरल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल। तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया। ऋषीश्वरांनो, ऐका तुमची कहाणी। 8 पाट नगरामध्ये एक ब्राह्मण होता। तो शेतीभाती करून सुखाने नांदत होता। पुढे एके दिवशी काय झाले, त्याची बायको शिवेनाशी झाली, म्हणजे रजस्वला असताना तिने घरातील सर्व स्वयंपाक वगैरे सर्व कामे स्वतः केली, विटाळ कालविला। त्या दोषाने काय झाले, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला। त्या बाईला कुत्रीचा जन्म आला। देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती। तो मोठा धार्मिक होता, देवधर्म करत असे, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं। त्यानं बायकोला सांगितलं, आज माझ्या बापाचे श्राद्ध आहे,
खीरपुरीचा स्वयंपाक कर। ती मोठी पतिव्रता होती। तिने 4 भाज्या केल्या, कोशिंबिरी केल्या, खीरपुरी केली। इतक्यात चमत्कार झाला, खिरीचे भांडे उघडे होते, त्यात सर्पाने गरळ टाकली। हे त्या कुत्रीने पाहिले, मनात विचार केला, ब्राह्मण ही खीर खाऊन मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, म्हणून उठली, पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली। ब्राह्मणाच्या बायकोला राग आला, तिने जळते लाकूड घेतले आणि कुत्रीच्या कमरेत मारले। तो स्वयंपाक टाकून दिला, पुन्हा स्वयंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं, कुत्रीला उष्ट देखील खायला घातलं नाही, त्यामुळे तिला सारा दिवस उपवास घडला। रात्रीच्या वेळी आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ जाऊन ती रडू लागली। बैलाने कारण विचारले, तिने घडलेली हकीकत सांगितली। त्याला म्हणाली, आता मी काय करू? बैलाने तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी बिटाळ घरात कालवली होतीस, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषाने मी बैल झालो होतो। पुढे सांगते तुम्हाला, कहाणी थोडीशी मोठी आहे पण ऐका जरूर, कारण ऐकल्याने सुद्धा किंवा श्रवण करा, नुसती उद्या तुम्ही ही कहाणी श्रवण करा। आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले, तोंड बांधून मला मारले, मी देखील आज उपाशीच आहे, आज त्याचे श्राद्ध फुकट गेले। हे भाषण मुलाने ऐकले, लागलीच उठून बाहेर आला, बैलाला चारा घातला, कुत्र्याला अन्न घातले, दोघांना चांगले पाणी प्यायला दिले, मनाने फार दुःखी झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला, तिथे ऋषीचा मेळा पाहिला, त्यांना नमस्कार घातला। ऋषींनी त्यांना प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलाने सांगितले, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष मिळावा याची मला चिंता आहे। तेव्हा ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचे व्रत कर। ते व्रत कसे करावे? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पक्षातील पंचमी येते, त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे, आघाड्याच्या काष्टाने दंतधावन करावे म्हणजेच दात घासावेत, प्रार्थना करावी, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावेत, ते केसाला लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी, चांगल्या ठिकाणी जावे, अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी, असे 7 वर्ष करावे, शेवटी उद्यापन करावे। या व्रताने काय होते? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापांपासून मुक्ती मिळते, नाना तीर्थांच्या स्नानांचे दानांचे पुण्य लागते, मनी इच्छिले कार्य होते। मुलाने ते व्रत केले, त्याचे पुण्य आपल्या आई बापांना दिले, त्या पुण्याने काय झाले? रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरले, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गास गेली। मुलाचा हेतू पूर्ण झाला, जसा तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। आता ही एक कहाणी आहे, ही तंतोतंत शब्दोशब्दी घेऊ नका की बाबा बैल कुत्री असं नाही। तर ह्यातून आपण एक शिकायचे आहे की आपल्याला जी पितरांचा दोष असतो, प्रत्येक घराण्याला असतो, तुम्ही कितीही पितरांचा करा, थोडाफार दोष मागच्या पिढ्यांचा तरी असतो। तर अशा वेळेस संकल्प करून हे जे व्रत आहे ते 7 वर्ष धरावे, आपल्याला कितीही मोठ्या प्रखर पितृदोषातून मुक्ती मिळते। म्हणूनच सप्त ऋषींची नावे घ्यावीत, जी गुगलला अगदी सहज तुम्हाला मिळून जातील, आणि त्या ऋषींच्या नावाने 7 सुपाऱ्या मांडाव्यात, 7 सुपाऱ्यांची पूजा करावी। दुसऱ्या दिवशी या सुपाऱ्या विसर्जनही करू शकता किंवा 7 वर्ष या सुपाऱ्या सुद्धा वापरू शकता। खालचे जे तांदूळ आहेत ते भातासाठी वापरू शकता। फक्त वर्षातून एकदाच हे व्रत करावे। ऋषी पंचमीच्या भाज्या सुद्धा हल्ली बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात, त्यामुळे भाज्या आणि नाचणीची भाकरी हे पदार्थ या दिवशी खाल्ले तरीही चालतात, किंवा कुणी कुणी फलाहार घेतं, जेवण सुद्धा करत नाही, तशा पद्धतीने उपवास केलात की फळांना फळ किंवा दूध तर तेही चालेल। तर तुम्हाला जसे जमेल किंवा तुम्हाला ह्याची गरज असेल की तुम्हाला पितृदोष, रजस्वला दोष यातून जर मुक्ती हवी असेल किंवा काही पापातून तुमच्या हातून घडले असतील तर मुक्ती हवी असेल तर 7 वर्षाचे हे व्रत अवश्य धरावे। व्रत धरताना शक्यतो जे वयस्कर आहेत, ज्यांना झेपत नाही, त्यांनी बिलकुलही धरू नये, गरोदर महिलांनी धरू नये। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची औषधे चालू असतील, जसे बीपी किंवा शुगर या औषधे चालू असणाऱ्या लोकांनी सुद्धा अजिबात हे व्रत धरू नये, कारण हे व्रत थोडेसे कडक असते, ह्याला आपले रोजचे पदार्थ खाऊन चालत नाहीत। त्यामुळे जे अगदी धडधाकट आहेत आणि व्रत करू शकतात त्यांनीच हे व्रत करावे। शक्यतो हे व्रत महिलाच धरतात, तर ही कहाणी तरी बाकी काही नाही केले तर ही कहाणी जरूर ऐका आणि ऋषी पंचमीचे संपूर्ण फळ मिळवा।
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.